ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. आता आपण पाहणार आहोत नारळ पृथ्वीवर कसा आला. नारळ फोडताना हा एक शब्द नक्की बोला. तुमच्या घरात येईल अमाप सुख आणि समृद्धी. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो. मला माहित आहे का, आपण जे पूजेत नारळ फोडतो ते फळ निसर्गाने नाही तर एका ऋषीने देवांना धडा शिकवण्यासाठी बनवले होते. काय आहे या मागचं रहस्य जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो. आपल्या सनातन धर्मात प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात नारळ म्हणजेच श्रीफळ फोडून केली जाते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे फळ पृथ्वीवर कसं आले? यामागे महर्षी विश्वामित्र आणि राजा त्रिशंकू यांची एक अत्यंत विस्मयकारक पौराणिक कथा दडली आहे. एवढंच नाही तर जेव्हा आपण नारळ फोडतो तेव्हा केवळ एक परंपरा म्हणून नाही तर एका खास शब्दाचा उच्चार करून आपण आपल्या घरात साक्षात माता लक्ष्मीला आमंत्रित करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच रंजक कथा आणि तो चमत्कारी शब्द सविस्तर जाणून घेणार आहोत. नारळ, ज्याला आपण श्रीफळ म्हणतो, पृथ्वीवर कसा आला यामागे आपल्या पुराणांमध्ये एक अत्यंत मनोरंजक आणि विस्मयकारक कथा आहे. चला तर मग या रंजक कथेच्या माध्यमातून जाणून घेऊया नारळाचा पृथ्वीवरील प्रवास आणि तो फोडताना कोणता मंत्र किंवा शब्द बोलावा ज्याने घरात सुख समृद्धी येईल. कथा. नारळ पृथ्वीवर कसा आला. नारळ म्हणजे श्रीफळ पृथ्वीवर कसा अवतरला यामागे आपल्या पुराणांमध्ये एक अत्यंत रंजक, ऐतिहासिक आणि मानवी महत्वाकांक्षेची अद्भुत कथा आहे. ही कथा केवळ एका फळाची निर्मिती नाही तर ती एका ऋषीच्या अफाट तपोबलाची आणि निसर्गाच्या नियमांना दिलेल्या आव्हानाची यशोगाथा आहे. चला तर मग ऋषी विश्वामित्र, राजा त्रिशंकू आणि देवराज इंद्र यांच्यातील या द्वंद्वाची सविस्तर कथा जाणून घेऊया. राजा त्रिशंकूची अजब इच्छा. प्राचीन काळात सूर्यवंशात त्रिशंकू नावाचा एक अतिशय पराक्रमी आणि धर्माभिमानी राजे होऊन गेले. राजा त्रिशंकूच्या मनात एक अतिशय वेगळी आणि तीव्र इच्छा निर्माण झाली होती. त्यांना सदेह म्हणजेच आपल्या या मानवी शरीरासह स्वर्गात प्रवेश करायचा होता. निसर्गाच्या नियमानुसार कोणत्याही मानवाला मृत्यू आल्याशिवाय आणि त्याचे आत्म्याचे रूप धारण केल्याशिवाय स्वर्गात जाता येत नाही. राजा त्रिशंकू आपली ही इच्छा घेऊन प्रथम त्याचे कुलगुरू महर्षी वशिष्ठ यांच्याकडे गेले. वशिष्ठांनी त्यांना समजावले की हे राजा, निसर्गाकडे गेले आणि सृष्टीच्या नियमाविरुद्ध जाऊन सदेह स्वर्गात जाणे अशक्य आहे. मी असा यज्ञ करू शकत नाही. निराश होऊन त्रिशंकू वशिष्ठांच्या पण त्यांनीही राजाला नकार दिला आणि उलट विधात्याच्या नियमाचा अपमान केल्याबद्दल राजाला चांडाळ म्हणजेच कुरूप होण्याचा चांडाळ रूप येण्याचा शाप दिला. ऋषी विश्वामित्रांचे महाआवाहन अपमानित आणि कुरूप झालेले राजा त्रिशंकू शेवटी ऋषी विश्वामित्र यांच्या शरणी आले. विश्वामित्र हे त्यांच्या अत्यंत तीव्र तपश्चर्येसाठी पण तितक्याच शीघ्रकोपी स्वभावासाठी प्रसिद्ध होते. महर्षी वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यात आधीपासूनच एक वैचारिक स्पर्धा होती. जेव्हा विश्वामित्रांना समजलं की वशिष्ठांनी त्रिशंकूला नकार दिला आहे तेव्हा त्यांच्यातील अहंकाराने आणि राजावरील दयेने पेट घेतला. विश्वामित्र त्रिशंकूला म्हणाले, राजे, घाबरू नका. माझ्या तपोबलाच्या ताकदीवर मी तुम्हाला याच शरीरासह स्वर्गात पाठवून दाखवेन. विश्वामित्रांनी एका भव्य यज्ञाचे आयोजन केले. आपल्या
आयुष्यभराची तपश्चर्या पणाला लावून त्याने मंत्रोच्चार सुरू केले. यज्ञाच्या प्रभावाने आणि विश्वामित्रांच्या अफाट शक्तीमुळे राजा त्रिशंकू हळूहळू पृथ्वी सोडून वर उडू लागले आणि थेट स्वर्गाच्या दिशेने प्रवासाला निघाले. इंद्राचा क्रोध आणि त्रिशंकूची अवस्था. जेव्हा राजा त्रिशंकू सदेह स्वर्गाच्या दारात पोहोचले तेव्हा देवराज इंद्र आणि इतर देव थक्क झाले. एका मानवाने निसर्गाचा नियम मोडून स्वर्गात यावे हे इंद्राला मान्य नव्हते. संतापलेल्या इंद्राने त्रिशंकूला स्वर्गात पाऊल ठेवू दिले नाही आणि त्यांना जोराने खाली ढकलून दिले. त्रिशंकू स्वर्गातून अत्यंत वेगाने डोक्याच्या बाजूने खाली म्हणजेच पृथ्वीकडे पळू लागले. घाबरलेल्या राजाने हवेतच ओरडण्यास सुरुवात केली. ऋषीराज विश्वामित्र, मला वाचवा, मी खाली पडत आहे. विश्वामित्रांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी आपल्या तपोबलाचा वापर करून हवेतच आदेश दिला, तिष्ठ तिष्ठ, म्हणजेच तिथेच थांब. विश्वामित्रांच्या शब्दामध्ये इतकी ताकद होती की राजा त्रिशंकू ना स्वर्गात जाऊ शकले ना पृथ्वीवर पडले. ते आकाश आणि पृथ्वीच्या मध्ये अधांतरी लटकले. याच कथेमुळे आजही जी गोष्ट किंवा परिस्थिती अधांतरी अडकलेली असते त्याला आपण त्रिशंकू अवस्था किंवा त्रिशंकू संसद म्हणतो. प्रतिसृष्टीची निर्मिती आणि नारळाचा जन्म. देवराज इंद्राने आपल्या आज्ञेचा अवमान केला याचे विश्वामित्रांना खूप वैषम्य वाटले. त्याने देवांना धडा शिकवण्यासाठी आणि स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी एक नवीन समांतर सृष्टी म्हणजेच प्रतिसृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. त्याने विचार केला की जर देव माझ्या माणसाला त्यांच्या स्वर्गात घेत नसतील तर मी स्वतःचा वेगळा स्वर्ग, वेगळे ग्रह आणि फळाची रचना करेन. विश्वामित्रांनी या नवीन सृष्टीत मानवाची निर्मिती करायला सुरुवात केली. त्यांनी मानवाचे पहिले रूप म्हणून एका जे झाडावर उंच हवेत लटकत होते. हे फळ दुसरे तिसरे काही नसून नारळ होते. ऋषी विश्वामित्रांनी या फळाची रचना हुबेहूब मानवी डोक्यासारखी केली होती. कडक कवच, मानवी कवटीचे प्रतीक. त्यांनी नारळाला कडक आवरण दिले. बाहेरील जटा म्हणजेच केस, मानवाच्या डोक्यावरील केसांचे प्रतीक म्हणून बाहेरील अंबाडी किंवा जटा निर्माण केल्या. 3 डोळे, नारळाच्या वरच्या भागावर असणारे 3 ठिपके म्हणजे मानवाचे 2 डोळे आणि नाक किंवा तिसरा डोळा होय. आतील पाणी आणि खोबरे, मानवी शरीरातील रक्त, पाणी आणि मेंदूचे प्रतीक म्हणून आत पांढरे खोबरे आणि गोड पाणी भरले. देवांची विनवणी आणि नारळाला श्रीफळ स्थान. जेव्हा विश्वामित्र दुसरी सृष्टी निर्माण करू लागले तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडात खळबळ माजली. सृष्टीचा समतोल बिघडू लागला. तेव्हा भगवान ब्रह्मा, विष्णू आणि देवराज इंद्र विश्वामित्रांकडे धावून आले. त्यांनी विश्वामित्रांचा राग शांत केला आणि प्रार्थना केली की निसर्गाचे नियम बदलू नका. एक तडजोड झाली. राजा त्रिशंकू ज्या हवेतील जागेवर आहेत तिथेच त्यांच्यासाठी एक वेगळा स्वर्ग म्हणजेच त्रिशंकू स्वर्ग राहील. विश्वामित्रांनी नवीन सृष्टी बनवण्याचे थांबवले, परंतु विश्वामित्रांनी प्रश्न केला, मी माझ्या तपोबलाने जे हे पवित्र मानवी रूपी फळ म्हणजेच नारळ बनवले आहे त्याचे काय? तेव्हा भगवान विष्णू आणि ब्रह्माजींनी त्या फळाला आशीर्वाद दिला, हे ऋषीराज, तुम्ही बनवलेले हे फळ अत्यंत पवित्र मानले जाईल. पृथ्वीवर त्याला श्रीफळ म्हणजेच लक्ष्मीचे फळ म्हणून ओळखले जाईल. पृथ्वीवरील मानवाच्या प्रत्येक शुभ कार्याची, यज्ञाची आणि पूजेची सुरुवात
या फळाशिवाय अपूर्ण राहील. हे फळ मानवाचे कल्याण करेल आणि जो कोणी हे फळ देवाचरणी अर्पण करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. अशा प्रकारे ऋषी विश्वामित्रांच्या क्रोधातून आणि अपूर्व तपोबलातून जन्मलेले ते दिव्य फळ म्हणजेच नारळ पृथ्वीवर आले आणि त्याला देवतुल्य स्थान मिळाले. नारळ फोडताना हा एक शब्द नक्की बोला. नारळ फोडणे ही केवळ एक जुनी परंपरा किंवा धार्मिक विधी नाही, तर त्यामागे एक खूप मोठे आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय रहस्य दडले आहे. सनातन धर्मात नारळाला श्रीफळ म्हणजेच साक्षात माता लक्ष्मीचे फळ मानले गेले आहे. जेव्हा आपण कोणत्याही शुभ कार्यात, नवीन वास्तूमध्ये किंवा मंदिरात नारळ फोडतो तेव्हा तो फोडताना विशिष्ट शब्दाचा किंवा मंत्राचा उच्चार करणे अत्यंत फलदायी मानले जाते. याविषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. नारळ फोडताना कोणता शब्द आणि मंत्र बोलायचा? नारळ फोडताना साधारणपणे 3 पद्धतीने शब्दाचा उच्चार केला जातो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि श्रद्धेनुसार यातील एकाचा अवलंब करू शकता. 1. सर्वात सोपा आणि प्रभावी शब्द श्री किंवा शुभलाभ. जर किंवा तुम्हाला मोठे मंत्र पाठ नसतील तर नारळ जमिनीवर किंवा शिळेवर आदळण्याच्या अगदी त्या क्षणी मनात किंवा मोठ्याने श्री शुभलाभ या शब्दाचा उच्चार करावा. श्री हा शब्द साक्षात माता लक्ष्मीचे आदिरूप आहे. या शब्दाच्या उच्चाराने आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा त्वरित नष्ट होते. 2. माता लक्ष्मीचा महामंत्र ओम श्री नमः हा लक्ष्मीचा बीज मंत्र आहे. नारळ फोडताना हा मंत्र म्हटल्याने घरातील दारिद्र्य दूर होते आणि धनधान्याची आवक वाढते अशी धार्मिक मान्यता आहे. 3. संकट निवारणासाठी श्री लक्ष्मी नारायणाय नमः किंवा नमः शिवाय. जर तुम्ही घरात आलेले संकट टाळावे किंवा नवीन कामात यश मिळावे म्हणून नारळ फोडत असाल तर विष्णू लक्ष्मीचे रचना हुबेहूब भगवान शिवाचे स्मरण करून हा मंत्र बोलावा. नारळ फोडण्यामागचे आध्यात्मिक रहस्य. हा शब्द का बोलायचा? नारळाची मानवी शरीरासारखी असते, म्हणजेच कडक कवच म्हणजे आपण अहंकार, कवटी आणि आतील पांढरे खोबरे म्हणजे आपले शुद्ध मन, अहंकाराचे विसर्जन. जेव्हा आपण नारळ फोडतो तेव्हा प्रत्यक्षात देवासमोर आपला मीपणा किंवा अहंकार फोडत असतो. सकारात्मकतेचा स्वीकार. ज्या क्षणी अहंकार म्हणजेच कवच फुटतो त्या क्षणी आतील पवित्र प्राणी म्हणजे ज्ञान आणि पांढरे शुभ्र खोबरे म्हणजेच पवित्र मन बाहेर येते. अशा वेळी जेव्हा आपण श्री किंवा ओम श्री नमः हा शब्द बोलतो तेव्हा आपण आपल्या रिकाम्या झालेल्या मनात साक्षात लक्ष्मी आणि ईश्वरीय शक्तीला आमंत्रित करत असतो. यामुळे घरात अमाप सुख समृद्धी कशी येते. वास्तुदोषाचे निवारण. नारळ फोडताना निघणारा ध्वनी आणि आपण उच्चारलेला श्री हा शब्द या दोन्हीच्या कंपनामुळे घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर पडते. मानसिक शांतता आणि समृद्धी. पूजेच्या वेळी आणि नारळ फोडताना एकाग्रतेने मंत्र बोलल्यास घरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जिथे सकारात्मकता आणि उत्साह असतो तिथे माता लक्ष्मीचा वास कायम राहतो. कार्यात यश. व्यवसायाची नवीन जागा, नवीन वाहन किंवा घराच्या चौकटीवर नारळ फोडताना हा शब्द बोलल्याने कामात येणारे अडथळे म्हणजेच विघ्न दूर होतात. नारळ फोडताना घ्यायची काळजी. काही महत्वाचे नियम. नारळ एका फटक्यात फुटणे शुभ असे मानले जाते की नारळ
एका फटक्यात फुटला तर काम यशस्वी होते. जर तसे झाले नाही तरी घाबरून जाऊ नये. ईश्वराचे नाव घेऊन पुन्हा प्रयत्न करावा. नारळ सडका निघाल्यास काय करावे? अनेकदा नारळ आतून खराब किंवा सडका निघतो. लोक यामुळे घाबरतात, परंतु शास्त्रानुसार पूजेचा नारळ खराब निघणे म्हणजे त्या नारळाने तुमच्या घरातील किंवा तुमच्यावरील पिढा म्हणजे नकारात्मकता स्वतःमध्ये ओढून घेतली आहे. तो नारळ शांतपणे बाहेर विसर्जित करावा आणि हात जोडून देवाचे आभार मानावे. नारळ फुटल्यानंतर त्यातील पाणी घरातील सर्व सदस्यांवर आणि मुख्य दारावर शिंपडावे. यामुळे समृद्धी येते. तर मित्रांनो, ऋषी विश्वामित्रांच्या अफाट तपोबलातून निर्माण झालेले हे पवित्र श्रीफळ आपल्या अहंकाराचे विसर्जन करण्याचं प्रतीक आहे. यापुढे जेव्हा कधी तुम्ही घराच्या चौकटीवर किंवा मंदिरात नारळ फोडाल तेव्हा मनात कोणताही नकारात्मक विचार न आणता पूर्ण श्रद्धेने ओम श्री नमः किंवा श्री या शब्दाचा उच्चार नक्की करा. तुमच्या मनातील अहंकार दूर होऊन घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचा वास नक्की होईल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच अत्यंत रंजक धार्मिक कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. जय हिंद. जय महाराष्ट्र.